धामणगाव इथे आषाढी एकादशी निमित्त भरला वैष्णवांचा मेळा। धाकली पंढरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली। वैराग पोलिसांचा मोठा बंदोबस्त। धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्यातील धामणगाव इथे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांची आणि वारकऱ्यांची अथांग गर्दी उसळली। संत मानकोजी बोधले महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन बळीराजाला धनधान्याने समृद्ध कर आणि रोगराई दूर ठेव असे साकडे भाविकांनी विठुरायाच्या चरणी घातले। गेल्या 400 वर्षाची परंपरा लाभलेल्या या क्षेत्री संत मानकोजी बोधले महाराजांच्या भक्तीला प्रसन्न होऊन पांडुरंगाने आषाढी एकादशीला इथे वास्तव्यास येण्याचा दृष्टांत दिला होता। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील 25हून अधिक गावातून पायी दिंड्यांसह लाखो भाविक धामणगावात दाखल झाले आहेत। यावेळी वैराग पोलिसांनी जागोजागी मोठा बंदोबस्त ठेवला होता। भक्तांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली होती। स्वयंसेवक, पोलीस पाटील संघटना आणि NCCचे कॅडेट यांनी आपली सेवा बजावली। यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पाळणे, मनोरंजन व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल आहे। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी नाथपंथी जोग, कुस्त्यांचा भव्य फड तसेच सायंकाळी दहीहंडी व काला सोहळ्याने यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे।